तर पुण्यामध्ये शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आलाय, त्यामुळे आता भाजपने महायुतीत कुरघोडी करू नये असं धंगेकर म्हणाले। भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्रालाच संपवण्याचं काम करत आहे। त्यांनी पक्षशिस्त आणि महायुतीचा धर्म पाळावा असा टोला धंगेकर यांनी भाजपला लगावलाय। तर शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आला असं विधान धंगेकर यांनी केलंय। त्याच्यामुळे भाजपनं महायुतीत कुरघोडी करू नये असंही धंगेकर म्हणाले। अशा पद्धतीने जर कुरघोड्या करत असतील तर आपण मित्रांबरोबर मैत्री करायची का संपवायचं? दुश्मन राहिला बाजूला, मित्रांना जर संपवण्याचा कार्यक्रम करत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर नियंत्रण केलं पाहिजे, त्यांना त्याची समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही कुरघोडीचं राजकारण न करता लोकांना जे उपयोगाचं हे राजकारण केलं तर योग्य ठरेल। जी काही लोक मधले आता बोलत आहेत की हे लाडक्या बहिणीमुळे, लाडकी बहीणच शिवसेनेची आहे आणि तुम्ही जे सगळे आलात ते लाडक्या बहिणीमुळे आलाय। कारण प्रत्येक मतदारसंघात 20 ते 25 हजार महिला त्याचे लाभधारक होत्या आणि त्यांनी त्यांच्या त्या योजनेला पाठिंबा दिला, त्यामुळे सगळे आमदार निवडून आहेत आणि ही योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची, त्यामुळे ही सत्ता येताना शिवसेनेचं मोठं योगदान आहे।